जय हरी विठ्ठल माऊली. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, को पावर्ड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर या भक्तिमय सोहळ्याच्या पहिल्या भागामध्ये मी सन्मिता धाकटे शिंदे तुम्हा सर्वांचं मनोभावे स्वागत करते. आपल्यामधल्या मानवतेला जागा करण्यासाठी आपल्यामध्ये दडलेल्या अहंकाराला अर्थात मीपणाला मागे सोडता आलं पाहिजे. एकदा एका विख्यात साधूला भेटण्यासाठी एक राजा त्याच्या कुटीमध्ये गेला आणि त्या राजाने साधूला विनंती केली की आपण आत्ता ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीमध्ये मला घेऊन जा. हे ऐकल्यानंतर साधू म्हणाले की जरूर मी तुला त्या स्थितीमध्ये घेऊन जाईल, मात्र त्यासाठी तू उद्या पहाटे लवकर माझ्याकडे ये आणि येताना एकटाच ये. दुसऱ्या दिवशी राजा महाराजांना भेटण्यासाठी कुटीकडे निघाले. त्यांनी दारातच उभं राहून आवाज दिला. आतमध्ये असलेल्या साधूंनी विचारलं की आपण कोण आहात. त्यावेळेस महाराज म्हणाले की मी आहे राजा. यावर साधू उत्तरले की उद्या या. पुन्हा तिसऱ्या दिवशी महाराज सकाळी लवकर उठून साधूंच्या दर्शनासाठी गेले आणि पुन्हा बाहेरूनच आवाज दिला. साधूंनी पुन्हा प्रश्न विचारला की कोण आहे. त्यावेळेस महाराजांना वाटलं की आपण थोडासा विचार करावा आणि मग उत्तर द्यावं. महाराज उत्तरले की मी आहे. पुन्हा साधूंनी सांगितलं की उद्या या. हे ऐकल्यानंतर त्या राजाला वाटलं की आता आपण उद्या जाऊच नाही. तसंही महाराज दार उघडत नाही आहेत, आपल्याला आत घेत नाही आहेत, त्यामुळे जाण्यामध्ये काय अर्थ आहे. तरीही शांतपणे विचार करून चौथ्या दिवशीसुद्धा राजा या साधूंच्या भेटीसाठी पुन्हा गेले. गेल्यानंतर साधूंनी तोच प्रश्न विचारला, कोण आहे. आणि यावेळेस काय उत्तर द्यावं हे न सुचल्यामुळे राजा शांत राहिला. काही वेळाने साधूंनी दार उघडलं आणि राजाला घट्ट मिठी मारली आणि सांगितलं की राजा, तुम्ही माझ्या या परीक्षेमध्ये आता उत्तीर्ण झाला आहात. गेले 3 दिवस मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एकटे या, असं असूनही तुम्ही तुमच्यासोबत तुमचा मीपणा आणला होता, म्हणूनच मी हे दार उघडलं नाही. याच सुंदर कथेसह वळूया आपल्या आजच्या मल्हार महात्म्य या कथेकडे. कथा सादर करत आहेत हरिभक्तिपरायण गजानन महाराज काळे. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माते की जय. हरि ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. सदानंदाचा कोटी जय महाराज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणिमण्डनं
मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठल चिन्तयामि ध्यायेन श्रीमल्हारिदेवं कनकगिरिनिभं मानसाभूषिताङ्कं श्वेताश्वं खड्गास्तं विविधभुजगणैश्यव्यमानैः कृतार्थैः युक्तान्द्रे दैत्यमुर्निडमुर्विलासिनं नैशचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृत्तं नित्य ओंकाररूपं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं मेषमालं दिवल्लभम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ति संपाद्य ज्ञानांच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तो सुविचारयुक्तो नमामि तुगं क्षीरसागरं सदानंदाचा येळकोट परम मंगलमय भक्त परात्पर अखिलेश्वर अकारण कारण करुणावर्णालय जगदाधार भक्त वांछा कल्पतरू पितांबरधारी श्री कुलस्वामी खंडेराय अर्थात मल्हारी महात्म्य कथा रुक्मिणी प्राण संजीवन अनंत करुणाघन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय अनंत कृपा मूर्ती संत विभूषित जगद्गुरु श्री संत तुकोबाराय अधिक सर्व संतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी सर्वच क्षेत्रातील मान्यवर आपण या ठिकाणी एकत्रित झालेला आहात. परमश्रद्धेय स्वर्गवासी प्राध्यापक दामोदर भानुदास भोंडवे बीड, श्री शरद दामोदर भोंडवे व श्री अरविंद दामोदर भोंडवे आणि सर्व भोंडवे परिवार आयोजित तसेच समस्त ग्रामस्थ नाणेच्या विद्यमाने चालत आलेला हा कार्यक्रम गेली 4 दिवस आपण या ठिकाणी मल्हारी महात्म्यांची कथा अगदी तन मन धनाने श्रवण केली आणि ते श्रवणाचं असणारं जे फळ आहे ते निश्चित आपल्याला प्राप्त होणार आहे. कुलस्वामी खंडेरायांचे भक्त, कारण प्रत्येक देवांच्या भक्तांना वेगवेगळं नाव असतं. जसं गणपती बाप्पांच्या भक्तांचं नाव असतं गाणपत्य, भगवान विष्णूच्या भक्तांचं नाव असतं वैष्णव, सूर्यदेवाच्या भक्तांचं नाव असतं सौर, देवींच्या भक्तांचं नाव असतं शाक्त आणि भगवान शिवजींच्या भक्तांचं नाव असतं शैव. कुलस्वामी खंडेराय हे भगवान शिवजींचा पूर्ण अवतार असल्यामुळे
त्यांचं नाव आहे वाघ्या आणि मुरळी. सदानंदाचा येळकोट येळकोट. मुळात वाघ्या कोण आहे याचंही चिंतन आपण काल पाहिलं. मुरळी कोण आहे, मुरळीची उत्पत्ती कशी झाली, मुळात ती पूर्वजन्मीची कोण आहे याचं चिंतन आपल्याला पाहायचं आहे. तूर्त आपण भगवान श्री कुलस्वामी खंडेराय यांचं एकदा पुन्हा भजन करू. श्री खंडेराय जय खंडेराय, 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 गुरु खंडेराय कुलस्वामी खंडेराय, श्री खंडेराय जय खंडेराय, गुरु खंडेराय जय खंडेराय, श्री खंडेराय जय खंडेराय, गुरु खंडेराय कुलस्वामी खंडेराय, श्री खंडेराय जय खंडेराय, गुरु खंडेराय कुलस्वामी खंडेराय, श्री खंडेराय जय खंडेराय, गुरु खंडेराय, गुरुदेव खंडेराय. कोण आहेस ती मुरळी. मुरळीची पूर्वपीठिका पाहत असताना मुळात वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य, सौर आणि नंतर मी सांगितलंय ते आहेत वाघ्या किंवा मुरळी. आपल्या संपूर्ण असणाऱ्या संप्रदायामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगतामध्ये, विशेषत्वाने माझ्या भारत देशामध्ये स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये आम्ही कधी भेदच करत नाही. आणि त्यातल्या त्यात वारकरी संप्रदाय तर अजिबातच नाही. वारकरी संप्रदाय यारे यारे लहान तोर, यारे यारे लहान तोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर. हा करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. न लगे चिंता कोणाशी, न लगे चिंता कोणाची, न लगे चिंता कोणाशी, न लगे चिंता कोणाची. यारे यारे लान थोर, यारे यारे लान थोर, यारे यारे लान थोर, यारे यारे लान थोर. म्हणून तर आपल्या धर्मामध्ये, आपल्या संप्रदायामध्ये यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, ज्या ठिकाणी नारींचा मान केला जातो, ज्या ठिकाणी नारींचा सन्मान केला जातो, ज्या ठिकाणी नारींना आदर दिला जातो, त्या ठिकाणी प्रत्यक्ष लक्ष्मीचा सहवास असतो. आणि ह्या बोधावर आरूढ असणारा आमचा संप्रदाय. मुळात वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा संत मुक्ताई असेल, संत जनाबाई असेल, संत सखुबाई असेल, संत कान्होपात्रा असेल, संत बहिणाबाई असेल, अशा कितीतरी महिला संत आमच्या संप्रदायामध्ये होऊन गेल्या. उलट आमच्या संतांनी कधी स्त्रियांचा अवमान केला नाही.
नारीची निंदा करायची नाही, स्त्रियांची निंदा करायची नाही. मोठे मोठे रत्न स्त्रियांच्या गर्भाशयातून बाहेर आलेत की नाही. ध्रुव, प्रल्हाद, अभिमन्यू, अर्जुन, हनुमान जी. जिस नारी से पैदा हुए ध्रुव, प्रल्हाद, हनुमान. म्हणून कुलस्वामी खंडेरायांच्या असणाऱ्या मल्हारी मार्तंड विजयमध्ये किंवा मल्हारी महात्म्यामध्ये स्त्रियांची निंदा नाही. म्हणून तर आपण आज चिंतन पाहतोय मुरडी. मुरडी स्त्रीच आहे. जर एखाद्या व्यक्तीला जर अपत्य नसेल तर देवाला नमस केला जायचा, खंडेराया एखादं बाळ होऊ दे रे. काहीच नाही, कूस अजून उजळलेली नाही, पोटी संतान नाही. सगळे लोक त्रास देत आहेत रे. खंडेराया सगळे म्हणतायत निपुत्रिक निपुत्रिक निपुत्रिक, वांस वांस. कुठपर्यंत ऐकावं. हे बघ, जर एखादं जर बाळ मला झालं ना तर मी पहिलं बाळ तुला अर्पण करेन. जसं मग अशी आपण वाघ्याच्या संदर्भात पाहिलं. मुलगी जर झाली पहिली तुला. मग एखादी मुलगी झाली ना तर त्या मुलीला उपवर झाल्यानंतर, विवाह योग्य झाल्यानंतर तिचं कुलस्वामी खंडेरायांसमेत विवाह केला जातो. तिला दीक्षा दिल्या जातं. मग सोमवती अमावस्या असेल, रविवार असेल, पौर्णिमा असेल, त्या दिवशी तिच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ घातल्या जातं, तिला पोते बांधल्या जातं, दवना तिच्या हातात दिल्या जातं, तिच्या अंगावर भंडाराने अक्षरा उधळल्या जातं आणि दीक्षा दिल्यानंतर शक्यतो पौष पौर्णिमा म्हणजे माळशेचा विवाह ज्या दिवशी झाला किंवा श्रावण पौर्णिमा बाणाईचा विवाह ज्या दिवशी झाला त्या दिवशी तिला दीक्षा दिल्या जातं. आता हल्ली देवाला मुरळी सोडण्याची प्रथा कमी झाली आणि शासनाने सुद्धा बंदी केली. एका दृष्टीने फार छान झालं. ही एक मुरळी. दुसरी मुरळीची कथा अशी आहे. भगवान शिव आज्ञेने बाणाईने हातात बाण घेऊन बाणासुराच्या पत्नीच्या उदरी गर्भाशयात प्रवेश केला आणि नंतर मात्र तिने जन्म घेतला, मोठी झाली. बाणासुराने इकडे तिकडे वर पाहण्यासाठी सुरुवात केली. तेव्हा ती म्हणती, बाबा माझा वर ठरलेला आहे, माझ्यासाठी वर पाहू नका. मग तिने स्वतःहून मूर दैत्यास वरण केलं, वरलं. ही दुसरी कथा. आणि तिसरी कथा अशी आहे. भगवान श्रीकृष्णजी हातामध्ये मुरली घेऊन, बासरी घेऊन वसुदेवाच्या भेटीला गेले. बापलेकाची भेट झाली. तशी भगवान श्रीकृष्ण कन्हैया आणि वसुदेवजी जास्त भेटत नव्हते. कारण वसुदेवाला कळालं होतं हा जो माझा मुलगा आहे ना, गर्गाचार्यांनी सांगितलं होतं मला, हा माझा मुलगा हा सामान्य नाही, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्येवही एक कार्यार्थ मागत्य कोटी कार्य चकार. एका कार्यासाठी येतो, अनेक कार्य करून जातो. माझा मुलगा हा ईश्वर आहे, पूर्ण अवतार आहे, हे वसुदेवजींना माहिती होतं. म्हणून कधी गेले ना ती वसुदेवजी मनातून दर्शन करायचे. कारण बाप असल्यामुळे प्रत्यक्ष मुलाच्या पायावर डोकं ठेवता येत नाही, असे काही धर्मशास्त्राचे नियम आहे. मुलांनी जर संन्यास घेतला असेल तर मग बापाने सुद्धा संन्यासाच्या पायावर डोकं ठेवावं. पण संन्यासाला मात्र बापाच्या पाया पडता येत नाही. संन्यास घेतलेल्या व्यक्तीला आईच्या मात्र पाया पडावंच लागतं. कारण आई ही सर्वात मोठी देवता आहे, आई सर्वात मोठा गुरु आहे. पुढे कधीतरी वेळ आला तर पाहू आपण. मग भगवान श्रीकृष्णजी वसुदेवांसमवेत चर्चा करीत असताना नेमकी हातातील असणारी मुरली तिथेच राहिली आणि वसुदेवजींच्या तिथून कान्हा निघून गेले. सहज वसुदेवजींचं लक्ष गेलं, मुरली हातात घेतली.
मुरली हातात घेतल्यानंतर त्या मुरलीकडे पाहतात. वा वा, काय ग, तू किती सुंदर आहेस, किती भाग्यवान आहेस. बघ, माझा मुलगा, स्वतःचा मुलगा माझा असून सुद्धा माझ्याकडे जास्त येत नाही. कधीतरी बोलण्याचं औचित्य सापडतं. पण तू किती भाग्यवान आहे, तुझी किती मजा आहे की अक्षरशः अखिलकोट ब्रह्मांड नायक असणारा माझा मुलगा तुला हातात धरतोय, तुला छातीला लावतोय, तुला कमरेला खोवतोय. एवढंच काय, तुझं वारंवार चुंबन घेतो, तुला वाजवतोय, है ना. किती भाग्यवान आहे. मला एक सांगशील काय ग, हे मुरळी, तू कोण आहेस? एवढं तुझं भाग्य कसं काय की अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवंताने तुला मुखाशी लावा. तेव्हा ती मुरळी प्रगट झाली. ती सांगायला लागली, महाराज तुम्हाला कुतूहल वाटत असेल, पण एक बोलू, मी कोण आहे. तिलोत्तम नावे लावण्यवती, एक सुंदर अप्सरा होती, इंद्र शापी मुरली रूपी ती, कृष्णा हाती शोभली. पुढे बाणाईचे शापाने मुरळी नाचू लागली, मुरली नाचू लागली मुरळी रूपाने. तीच प्रथा कालांतराने तेथे रूढ झाली. तिने स्वतःचा परिचय दिला. काय आहे, स्वतःचा परिचय दिल्याशिवाय लोकांना कळत नाही. पण त्या परिचयामध्ये स्वाभिमान असावा, अभिमान नसावा. अभिमान घातक आहे. हां, अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वातच. अभिमानाचा देव द्वेषी आहे. माझा परमात्मा अभिमान सहन करत नाही. हां, स्वाभिमान असावा पण अभिमान नसावा. सांगायला लागली, महाराज मी मूळची इंद्र दरबारातील असणारी एक सुंदर अप्सरा आहे, माझं नाव तिलोत्तमा. इंद्रदेवाने मला बरेच वेळा बोलवलं, पण मला सौंदर्याचा अभिमान, माझ्या नृत्याचा मला अभिमान, माझ्या गायनाचा मला अभिमान, म्हणून मी गेलेच नाही. आणि मग इकडनं तिकडनं गेले तर शिस्त मोडू लागले. आणि शिस्त मोडल्यामुळे इंद्राने मला शाप दिलाय, जा महादेवाचा अवतार भगवान खंडेराय किंवा मल्हारी देव म्हणून होईल. त्या अवतारामध्ये तू मुरळी होशील. पहिला तर शाप असा आहे, तुझ्यातील अधोगुण नष्ट होईल, तुझे गुण संपेल, तुझ्या पोटामध्ये गाठी असेल, हा शाप आहे. पण जेव्हा तिने उशाप मागितला ना, मग म्हटले महादेवाचा अवतार खंडेरायाचा होईल, तेव्हा मात्र तू त्याच्या सानिध्यात जाशील आणि मुरलीला शाप दिला, मुरळी रूपाने तू नाचू लागशील. म्हणून ही जी मुरळी आहेत ना, हीच तिलोत्तमा नावाची असणारी अप्सरा आहे. पुन्हा आणखीन वर दिलाय, ज्या वेळेस भगवान श्री कुलस्वामी खंडेरायांचा अवतार संपेल कृतयुगातील, त्यानंतर मग त्यानंतर द्वापार येईल. आणि द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णजींच्या सानिध्यात तू जाशील. तू माझी भक्ती केल्यामुळे, कुलस्वामी खंडेरायाची भक्ती केल्यामुळे, माझा कुलस्वामी खंडेरायाच्या आज्ञेने माझा कन्हैया, माझा कृष्ण तुला अंगीकारेल. तुला तेव्हाच अंगीकारेल जेव्हा तुझ्या पोटातील गाठ संपेल. मुरली पाहिली की नाही? मुरली तशी वाजत नाही. अगोदर तिच्या पोटातल्या गाठी काढावं लागतं. मोकळी केल्याशिवाय देव तिला स्वीकारित नाही. ऐकताय ना? तुम्हाला बोलतोय आपण सर्वांना. आपण कोण आहोत? आपल्याला मुरळी व्हायचं आहे, आपल्याला देवाच्या जवळ जायचं आहे. मग देवाच्या जवळ जर जायचं असेल तर संशय शेदाची ज्या काही गाठी आहे ना, त्या सर्व गाठी
ह्या उकलल्या पाहिजे, बंधनापासून उकललेल्या गाठी देता आली मिठी सावका. एकदा का जीवनातील गाठी संपल्या की मग परमात्मा जवळ घेतो. आणि परमात्म्याने जवळ घेतल्यानंतर तो एवढा वर देतो, एवढा आशीर्वाद देतो, एवढं सामर्थ्य तुमच्या सानिध्यात देतो, एवढं सामर्थ्य आपल्याला येतं की तुमच्या सुस्वराने पुढचा व्यक्तीसुद्धा मोहित होतो. म्हणून त्या गोपिका म्हणायच्या की नाही, हे काना कृष्णा कृष्णा वाजवणारे मुरली. मग मला सांगा, एवढा मोठा अधिकार त्या मुरलीला प्राप्त करून दिला. मुरलीवर माझा जीव जळे, हरीच्या मुरलीवर जीव जळे. कसली प्रियाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. मुरलीवर माझा जीव जळे, हरीच्या मुरलीवर जीव जळे. कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. श्यामल श्यामल मेघ बनूनी, श्याम म्हणूनी जाते निघूनी. श्यामल श्यामल मेघ बनूनी, श्याम म्हणूनी जाते निघूनी. हरीच्या मुरलीवर जीव जळे, हरीच्या मुरलीवर जीव जळे. कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. सदानंदाचा येळकोट येळकोट जय महाराज. हीच तिलोत्तमा नावाची अप्सरा मुरळी. आणि तिसरी कथा ही कोनम प्रांतामध्ये आहे. फार मोठं अरण्य आहे, साधूंचा आश्रम आहे. त्या कुटियामध्ये अनेक साधू आणि त्या साधूंमध्ये तपश्चर्या करीत असताना, साधना करीत असताना एक रोज आता सकाळी स्नानाला जायचे एक साधू. सकाळी सकाळी स्नानासाठी जात असताना त्या साधूला एक असणारी छोटीशी मुलगी, तिच्या रडण्याचा आवाज आला. साधू जवळ गेले, त्या बालकाला, छोट्या मुलीला उचललं. कोणाचेही आवाज दिलाय, अरे मला मुलगी सापडली, ही मुलगी एकटी दिसते, अंधार आहे. कोणाची मुलगी असेल, कोणाची मुलगी असेल. संपूर्ण गावामध्ये फिरले मुलीला घेऊन, पण कोणीही स्वीकारायला तयार नाही. साधूने ती असणारी छोटीशी मुलगी आपल्या आश्रमात आणली, पत्नीच्या ताब्यात दिली. सकाळी सकाळी सापडली म्हणून तिचं नाव प्रभाती ठेवलं. कालमानाप्रमाणे वाढू लागली. वाढत असताना आश्रमातील सर्व व्यवस्था चोख करू लागली. श्लोक असेल, शास्त्र असेल, पुराण असेल, आधी सर्व अंकित केलं. पाठांतर, ती एक पाठी होती, वाचलं की पाठ. असे फार लोक आहे की जे वाचलं की पाठ करायचे. काही लोकांना पूर्वीच्या शिक्षण नव्हतं. हां, आमचे वडील महाराज होते, कीर्तनकार होते, पण शिक्षण नव्हतं. पण एखाद्याने जर त्यांच्यासमोर अभंग म्हटला, जसाच्या तसा 100 चरणाचा अभंगसुद्धा पाठ. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. असे 100 चरणाचे भारूड काय, गवळणी काय, अभंग काय, हरिपाठ काय, शिक्षण नसताना पाठ असायचे महाराज. एखाद्या कीर्तनकाराने जर कीर्तन पुढे केलं ना, जसंच्या तसं कीर्तन घरी आल्यावर म्हणून दाखवायचे. म्हणजे मला हे का सांगायचं आहे,
असे काही लोक असतात एक पाठी. काही लोकांना खूप पाठ करावं लागतं, खूप पाठ करावं लागतं, खूप पाठ करावं लागतं, तेव्हा कुठेतरी त्यांच्या डोक्यात बसतं. त्याला शेणबुद्धी म्हणावं. गौरबुद्धी, कर्पूरबुद्धी, शेणबुद्धी आणि दगडबुद्धी. एवढ्या बुद्ध्या सांगायची गरज नाही. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. अशा काही लोकांच्या बुद्ध्या आहेत. ही प्रभाती एक गोष्ट ऐकली की पाठ करायची. आणि मग तिच्याकडे एवढं मोठं कार्य गुरुजींनी सोपवलं की तिथे आलेले जेवढे काही लोक मुलं आहेत त्या मुलांना शिकविण्याचं काम, अध्यापकाचं काम तिच्याकडे दिलं. आणि तिच्या सानिध्यात जेवढे मुलं यायचे ना ते तयारच होऊन जायचे, तरबेजच असायचे. असे काही गुरुजी असायचे की ते गुरुजींची जर बदली झाली तर विद्यार्थी ढसाढसा रडायचे. असे काही आम्हाला गुरुजी होते, बदली जर झाली. आणि काही गुरुजी असे असायचे त्यांची जर बदली झाली तर टाळ्या वाजवायचे, बरं झालं पिढा गेली. कारण काही लोकांचं शिक्षण एवढं छान होतं, एवढं चांगलं होतं, ते एखादी गोष्ट त्यांनी पटवून देत असताना अंतःकरणामध्ये घर करायचे. आणि मग वाटायचं असेच गुरुजी पाहिजे. मुलं तिच्या सानिध्यात आले प्रभातीच्या की तरबेज व्हायची. आणि सर्वांपेक्षा परीक्षासुद्धा उत्तम असायची. मग गुरुजींना कुतूहल वाटायचं, कारण गुरुजींनी तिला मुलगी मानली. मग कुठे कुठे एखाद्या व्यक्तीच्या घरी काही काम पडलं तर त्या मुलीला आवर्जून पाठवत असे. एखाद्यांच्या घरी भांडणं आहे, छोटीशी होती, लहानाची मोठी झाली, गोजिरी झाली, एवढी सुंदर दिसायला लागली, एवढी सुंदर, कारण ती परमात्म्याचा अंश होती. दधीची ऋषींची ती पुत्री सांगितली पहा एका ठिकाणी, म्हणून ती त्या महान तपस्वीला सापडली. एवढी चुणचुणीत होती, एवढी सुंदर होती. जगतामध्ये सुंदर एकच आहे, माझा परमात्मा, आणि दुसरं त्याचं नाव. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या. माझा परमात्मा किती सुंदर आहे माझा. पाहिलिया वेद लावी, जै बैशी जीवी जडोने. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी टेवडिया. 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 कर कटेवरी, कर कटेवरी टेवडिया. तुळशी हार गाडा गणपिता परावडी रतची जगाना. तुळशी हार गाडा गणपिता परावडी रतची जगाना. आवडी रतची जगाना, आवडी रतची जगाना. किती गोड आहे माझा परमात्मा. राजस सकुमा मदनाचा पुतळा, राजस सकुमा. रवी शशी कळा लोपली या राजस सकुमार. असा मदनाचा पुतळा, असा माझा परमात्मा. कोणाला आवडणार नाही? आवड हे रूप गोजिरे सगुण. लक्षात घ्या, माझा परमात्मा सगुण तर आहेच आहे, पण गोजिरा सुद्धा आहे. आणि तेच असणारं श्रेय, तेच असणारा वळ, तेच असणारं दान काही काही लोकांना प्राप्त झालं. त्यामध्ये ही मुरळी. एवढी सौंदर्य दोन प्रकारचं असतं पहा. एक गुणात्मक सौंदर्य असतं आणि एक रूपात्मक सौंदर्य असतं.
एखाद्या वेळेस रूपात्मक सौंदर्याची तडजोड होऊ शकतं, आहे की नाही? एखादी मुलगी गोरी नसली तर सावळी चालेल, ऐकताय ना? गोरी मुलगी नसेल तर सावळी चालेल, पण गुणात्मक सौंदर्याची तडजोड होऊ शकत नाही. गुण पाहिजे म्हणजे पाहिजे. बऱ्याचशा, क्षमा करा, थोडं जबाबदारीने बोलतो आणि क्षमा मागून बोलतो. बऱ्याचशा मुली, बऱ्याचशा स्त्रिया दिसायला एवढ्या सुंदर आहे, एवढ्या सुंदर आहे, पण गुण उधळल्या जातं, गुणाने सुंदर नसतं. आता कल्पना करा, मी नेहमी एखाद्या व्यक्तीला सांगत असतो, मुलांना मला तुम्हाला विचारायचं, तुम्हाला सून कशी पाहिजे? काळी पाहिजे का गोरी पाहिजे? सून बऱ्याचशा लोकांचं उत्तर एक आहे, गोरी सून पाहिजे. हां, पण लक्षात घ्या, गोरी सून असावी आणि ते घरी आल्या आल्या नवऱ्याला म्हणावी, बाजूला हो, तुझ्या आईला सांग हे ओवाळण्याचे वगैरे नाटक करायचे नाही. मी सकाळी 7 वाजता उठते, तिची सकाळ 7 पासून सुरू होते. मला सकाळी बेड टी पाहिजे. तुझ्या आईला आताच सांग, मला सकाळी बेड टी बेडवर लागेल. एवढंच नाही, मी आंघोळ होईपर्यंत, माझं शृंगार होईपर्यंत, मेकअप होईपर्यंत मला नाश्त्याला लागतं आहे 9 वाजता, मला नाश्ता तयार पाहिजे. शिवाय मला 11 वाजता जेवायला लागतं, मला तयार पाहिजे. आणि त्यानंतर दुपारचं सुद्धा थोडं काहीतरी लागतं आणि संध्याकाळी पुन्हा जेवण लागतं. काम करणार नाही मी, झाडून घेणार नाही, सडा सारवण करणार नाही, रांगोळी काढणार नाही, लादी पुसणार नाही, कोणाची उष्टे काढणार नाही, भांडी धुणार नाही, कोणाबरोबर गोड बोलणार नाही. मग करायची तरी कशाला? आहे नाही? गुण काहीच नाही. आणि सांगितलंय आताच पुढे मी ऐकणार नाही. तुझ्या असणाऱ्या आईला आता समजून सांगते तुम्हाला वेगळे निघा, वेगळे निघोनी संसार बघा. मी आताच सांगते. आणि जर समजा एखाद्या वेळेस जर आईने थोडं विचारलं, आईच्याच कानाखाली म्हणजे सासूच्याच कानाखाली देणारी जर असेल तर अशी सून पाहिजे नाही. एखादी काळी असू द्या, म्हणजे काही गोऱ्या सुनासुद्धा चांगल्या आहे बरं. नाही तर होईल, मी स्त्रियांची निंदा करत नाही, गोऱ्या पण चांगल्या, पण काही. हां, आता दुसरी गोष्ट, काळी सून, फक्त मी थोडी तुलना करतो. आल्या पहिले सासूच्या पाया पडली, नंतर सासऱ्याच्या पाया पडली, नंतर नवऱ्याच्या पाया पडली आणि सांगितलं, सासूबाई बस खूप केलं तुम्ही, आता मी आले ना, काम करायची गरज नाही, मी सगळं काम करेन. मग सासूसाठी चहा, सासऱ्यासाठी चहा, सासूसाठी जेवण, सासऱ्यासाठी जेवण, नवऱ्याला डबा, मुलांचं सगळं सगळ्यांच्या अगोदर उठेल, सासूचे पाय चेपेल, सासऱ्याचे पाय चेपेल, नंतर नवऱ्याचे पाय दाबायला जाईल आणि सगळ्यांच्या शेवटी झोपेल. सर्वांचं ऐकेल, सर्वांच्या मर्जीतील असेल, सर्वांच्या पाया पडेल. प्रत्येक कोणाचाही शब्द खाली पडू देणार नाही, प्रत्येकाचं काम ऐकेल. अशी जर मुलगी तुमच्या घरात सून म्हणून आली तर कोणाला नको आहे? पण ती काळी आहे ना, असू द्या ना, गुण तर चांगले. रूपात्मक सौंदर्याची तडजोड होऊ शकतं, गोरी नसेल तर काळी चालेल, पण गुणात्मक सौंदर्याची तडजोड होऊ शकत नाही. नाहीतर मुलगी केली, पूर्वीच्या काळामध्ये असा नियम असायचा की सुरुवातीचे 5 दिवस, त्यातील एखाद्या दिवस नवीन आलेल्या सुनेनी चहा किंवा एखादा गोड पक्वान्न करायचं. लाडात वाढलेली सून म्हटलं, ए बाया, आजचा चहा तू कर. तिने बाप जन्मात कधी चहा केला नव्हता, कारण मम्मीने खूपच लाडात वाढवलं होतं. एवढं लाडात वाढवलं की खाली उतरताना सुद्धा चप्पल, तिला जमिनीचा स्पर्शच झाला नाही. आंघोळीला जाताना चप्पल, बाहेर जाताना चप्पल, फिरायला जाताना चप्पल, झोपतानाही चप्पलच. अशी जर मुलगी तुमच्या घरात, तिला चहा करायला सांगितलं, कसं केलं असेल तिने, पण ती हुशार होती, डोकं चालवलं, सुपीक डोकं होतं तिचं. तिने विचार केला, चहा तर मला करता येत नाही, पण माझ्या मम्मीने एक पुस्तक दिलं, ते लगेच काढलं, पाककृती लगेच. चहा कसा करावा, हां सापडलं. पात्याला घ्यावं, घेतलं, गॅसवर ठेवावं, ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी टाकावं, टाकलं, त्याच्यामध्ये चहापत्ती टाकावी, टाकली, त्याच्यामध्ये साखर टाकावी, टाकली, त्याच्यामध्ये सुंठ टाकावी, टाकली, त्याच्यामध्ये दूध टाकावं, टाकलं, 2 मिनिट उकळी येईपर्यंत वाट पाहत बसावं, बसली, उकळीच नाही आली.
2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, पाहतच बसली अशी. गॅस उकळीच नाही. तिने पाहिलं, कृती चुकली की काय, सगळं वाचलं, सगळं टाकावं. तिच्या लगे अरे वेलची टाकावी याच्यात लिहिलं आहे, ते टाकलं नाही म्हणूनच उकळी आली नाही. घेतला चहा दिला फेकून. पुन्हा आणखीन पातेलं घ्यावं, घेतलं. गॅसवर ठेवावं, ठेवलं. पाणी टाकावं, टाकलं. साखर टाकावी, टाकली. चहापत्ती टाकावी, टाकली. सुंठ टाकावी, टाकली. वेलची टाकावी, टाकली. दूध टाकावं, टाकली. 2 मिनिट उकळी येईपर्यंत वाट पाहत बसावं, बसली. उकळीच नाही. 2 मिनिट झाले, 4 मिनिट झाले, 8 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, उकळीच नाही. का उकळी नाही? हां, गॅसच पेटवला नाही. बरं ते लिहिलंच नव्हतं. गॅस पेटवावा हे लिहिलं नव्हतं. लिहिलं काय होतं? पातेलं घ्यावं, गॅसवर ठेवावं. तिचं काय चुकलं काय नाही, पण गॅस पेटवावा हे लिहिलं नसल्यामुळे तिला असं पाहत बसावं लागलं. अर्थात मला हे सांगायचं आहे, गुणात्मक सौंदर्याची तडजोड होऊ शकत नाही.